आता निघाल्यात नवीन रिक्षा BS6, पेट्रोल टाकी पण दिलेली आहे त्याला, डेली किती पेट्रोल ठेवायचं आणि रिक्षा किती यूज करायची, तर आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि आपलं इंजन ऑइल किती लागतं, इंजन ऑइलची लेवल किती ठेवायची याच्यावर सविस्तर चर्चा। तर आपल्या चर्चेला सुरुवात करू। आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो। चला, तर सर्वात पहिली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन बघा मित्रांनो, पेट्रोल टँक शुड बी ऑलवेज फिल विथ मिनिमम 1 लिटर ऑफ पेट्रोल। म्हणजे तुमच्या गाडीमध्ये ना कमीत कमी 1 लिटर पेट्रोल तर रोज ठेवा मित्रांनो। व्हेकल सिस्टम विल ऑटोमॅटिकली एन्श्योर मिनिमम रनिंग ऑन पेट्रोल मोड डेली। तुमची ही जी गाडी आहे ना मित्रांनो BS6, ही रोजची आहे ना ऑटोमॅटिक पेट्रोल मोडवर जात असते मित्रांनो गाडी, आणि तिथं बीप वाजतं। नवीन गाड्यांना हे जास्तीत जास्त वाजतं। 1 वर्ष झालं ना रिक्षाला, मग हे बीप वाजायचं प्रमाण कमी होतं। ज्यावेळेस बीप वाजतं की त्यावेळेस आपण ओके बोलतो, बाबा गाडी चालली आहे पेट्रोलवर, पण हे प्रमाण कमी झाल्यामुळं आपण कन्फ्यूज होतो की बाबा जाती का नाही गाडी पेट्रोलवर। त्याच्यामुळे मित्रांनो सांगतो मी तुम्हाला की तुमच्या गाडीमध्ये डेली ना 1 लिटरच्या वर पेट्रोल ठेवत जावा, आणि रोज सकाळी गाडी स्टार्ट करताना पहिलं गाडी स्टार्ट करताना मित्रांनो हे जे बटन दिसते ना पेट्रोल CNG, तर गाडी स्टार्ट करताना काय करा, पेट्रोलवर टाका, आणि पेट्रोलवर टाकल्यानंतर स्टार्टर मारा, आणि स्टार्टर मारल्यानंतर एक 5 किलोमीटर आहे ना गाडी पेट्रोलवर रोज चालवत जावा मित्रांनो। तर हे बघा इथं पेट्रोल टाकी असती, आता हे ओपन केलं तर अनेकांना कन्फ्यूज आहे। आता बघा माझ्या गाडीत पेट्रोल आहे 1 लिटरच्या वर आहे, तर अनेकांना प्रश्न असतो की ही टाकी किती लिटरची आणि किती पेट्रोल बसते। तर मित्रांनो 200 रुपयाच्या वर पेट्रोल टाकत नका जाऊ। गाडीत तुमचं जर थोडंफार पेट्रोल दिसत असेल ना तर फक्त 100 रुपयाचं पेट्रोल टाकत जावा, आणि जर तुमची टाकी एकदम रिकामी असेल ना तर मित्रांनो 200 रुपयाचं पेट्रोल टाकत जावा। 200 रुपयाच्या वर पेट्रोल टाकू नका, कारण 200 रुपयाच्या वर पेट्रोल टाकले की पेट्रोल खाली सांडतं मित्रांनो। 200च्या वर बसत नाही पेट्रोल या रिक्षांमध्ये। टाकी खूप छोटी आहे मित्रांनो, पण तुमचं इंजिन आहे ना, इंजन बाप राहील, बाप कापर इंजन राहतं मित्रांनो पेट्रोलचा यूज केल्यानंतर। आता आपल्या बॉडीला पण आहे ना मित्रांनो पाण्याची खूप गरज असते, तसंच रिक्षाचं इंजन पण असते, गाड्यांचं इंजन तसंच असते। गाड्यांना पण ऑइल, पेट्रोल आणि डिझेल याची खूप गरज असते। पण आता हा शोध लावलाय CNGचा। CNGने काय होतं मित्रांनो, फक्त हवा जाते, ते सगळं आहे ना सुकं ड्राय राहतं इंजन। त्याच्यामुळे इंजिन काम आहे ना जास्त निघण्याचं नाही का चान्सेस असतात मित्रांनो। त्यामुळे ना जेवढं आपलं इंजनला ओलं ठेवता येईल ना तेवढं इंजन ओलं ठेवत जावा। डेली मित्रांनो 5 ते 6 किलोमीटर आहे ना रोज रिक्षा पेट्रोलवर चालवत जावा, जेणेकरून तुमचं इंजन आहे ना एकदम कापर राहील। इंजनला मित्रांनो 15 वर्ष बघायची गरज नाही, एवढं इंजन भारी राहील जर तुम्ही पेट्रोलचा जास्तीत जास्त वापर केला। तर आता आपण बघणार आहोत आता महागा इंजनमध्ये इंजन ऑइल किती ठेवायचे गाड्यांमध्ये, त्याची लेवल किती ठेवायची, चला चेक करू आपण। तर हे पहा मित्रांनो BS6चं इंजन। तर आता ही माझी कॅप खराब झाली होती, त्याच्यामुळं माझं ऑइल बॅक मारत होतं इंजनमधून, आणि त्यामुळे हे सगळं इंजन ऑइल वरती आलं होतं, हे सगळे त्याचे डाग आहे। त्यामुळे मी ही कॅप चेंज केली आणि माझं इंजन ऑइल थांबलेलं आहे। आता मला गाडीचं वॉशिंग करायची आहे मित्रांनो। हे बघा मित्रांनो इथं एक कॅप आहे, इथून गिअर ऑइल टाकतात। तर गिअर ऑइल किती असतं मित्रांनो, 2 लिटर टाकतो आपण, 1700 इंजन ऑइलला टाकतो आणि 300 फक्त इकडं गिअर ऑइल टाकतो। 300 ml फक्त गिअर ऑइल टाकतो। त्याच्या खाली एक नट असतो मित्रांनो, तिथून ऑइल काढतात। तो ऑइल आहे ना, तो नट आहे ना मित्रांनो, तो नट एकदम व्यवस्थित टाईट करून घेत जावा, जेणेकरून ते पडला नाही पाहिजे। तो नट जर पडला ना गिअर ऑइल निघतं आणि गिअर ऑइल संपून जातं आणि गाडी तुमच्या खडखड आवाज येतो। खडखड आवाज आला की समजून जायचं रिक्षाला ऑइल कुठंतरी कमी पडतंय। आता आपल्याला गिअर ऑइल तर चेक करता येत नाही, इंजन ऑइल चेक करता येतं। आता इथून वरतून पण आपण इंजन ऑइल स्वतः टाकू शकतो मित्रांनो। आता इथं बघा एक लेवल पट्टी आहे, ते आपण काढून चेक करणार आहे की इंजन ऑइल किती ठेवायचं गाडीमध्ये डेली, किती जास्त ठेवू नये आणि किती कमी ठेवायचं आणि लेवल किती ठेवायची हे आपण सगळं चेक करणार आहोत काढून। तर 1-2 मिनटं आपण काढू ते। तर हे पहा मित्रांनो आपण काढलेले ऑइल। आता ही हाईक दिसती, हाई लेवल आणि लो, म्हणजे आपल्याला ही जी हायची रेष आहे मित्रांनो, हे बघा ही रेष आहे इथं, ही जी रेष आहे ना या रेषेच्या खाली आहे ना ऑइल ठेवायचं नाही, एकदम दिसते हाय लेवलची रेष आहे ना मित्रांनो, या रेषेपर्यंत ऑइल पाहिजे, याच्या खाली ठेवायचं नाही ऑइल। याच्या खाली गेला ना तरी प्रॉब्लेम होतो। तर ही जी लेवल आहे ना, ह्या लेवलपर्यंतच ऑइल ठेवायचं मित्रांनो। ही सर्व्हिसिंग करताना ना
2 लिटर ऑइल टाकतात, म्हणजे 1700 इंजन ऑइलला असतं आणि 300 घेर ऑइलला टाकतात. तर हे आपलं 1700 ठेवायचं इथं आणि 1 महिना झाला सर्व्हिसिंग होऊन तर परत एकदा चेक करायचं, कारण लेवल थोडी कमी होती. 200 ml कमी होतं मित्रांनो. तर 200 ml आपण आपल्या हाताने टॉपअप करायचं आणि 1.5 ते 2 महिने रिक्षा आरामात चालते मित्रांनो. 2 महिने तरी काही सर्व्हिसिंगला जाण्याची गरज नसती. फक्त आपलं इंजन ऑइल आहे ना, इंजन ऑइल सारखं चेक करत राहावं. आता माझं हाय लेवल आहे, पेक्षा जास्त होतं इंजन ऑइल, मी जास्त टाकलं होतं. तर या हाय लेवलच्या पण वर नाही पाहिजे. जागा आहे ना आतमध्ये इंजन ऑइलला खेळती राहिली पाहिजे जागा. इंजन ऑइल जे ऑइलचं काम करत असतं ना, ते खालीवर आणि सगळं घोळत असतं ना मिक्स, तर त्याला थोडीफार जागा राहिली पाहिजे रिकामी. आपण जास्त लेवल भरली ना मग ते कुठून तरी निघायला सुरुवात होती ऑइल, कुठून तरी नाही का गळायला ऑइल सुरुवात होती मित्रांनो. अशामुळे काय होतंय की इंजनचे कामं निघण्याचे पण चान्सेस असतात मित्रांनो. हां, तर एका दादाने कमेंट केलं की दादा आता हे डाग कसे काय निघतील. तर मित्रांनो ह्याला आहे ना तुम्ही काय वापरू शकता, तारपिन वापरू शकता आणि डिझेल मारून ठेवा 1 तास बरं आहे ना मित्रांनो. रात्रीचं किंवा डिझेल मारून ठेवा, एक ब्रश मारून ठेवा. तर हे ना तुम्हाला सोडून ते हे जे चिकट झालं ना ते सोडून जाईन डाग. मी वॉशिंगचा व्हिडिओ टाकल्यानंतर वॉशिंग करताना तुम्हाला गाडी दाखवलंच की वॉशिंग कशी करायची. आणि हे बघा मित्रांनो इथं असते कप, इथं आहे ना मित्रांनो 15 दिवसाला आहे ना ग्रेसिंग चेक करत जावा आणि ग्रेसिंग कप भरून घेत जावा. कारण हे कप आहे ना खाडखाड वाजून बेरिंग जाण्याचे चान्सेस असतात. 4 कप असतात, 4 कप मित्रांनो. ग्रेसिंग मस्त भरा, ग्रेसिंग, ऑइल आणि गाडीत पेट्रोल, या 3-4 ज्या गोष्टी आहेत मित्रांनो त्या व्यवस्थित फॉलो करा. तुमची रिक्षा कधीच प्रॉब्लेम देणार नाही. हे बघा मित्रांनो, हे जे सिम्बॉल आहे ना हे पेट्रोलचं सिम्बॉल आहे. इथं रेड लाईट लागली ना तर समजून जायचं तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे आणि गाडीत पेट्रोल टाकायचं मित्रांनो. 100 रुपयाचं तरी टाकत जावा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल ना. तर ह्या लाईटीकडे पण लक्ष नाही दिलं तरी चालेल. रोज आपलं झाकण खोलून किती वेळ लागतो, 1-2 मिनटं लागतात फक्त झाकण खोलायला. झाकण खोलून पेट्रोल चेक करत जावा गाडीतलं. कारण तुमचं इंजन जर तुम्हाला जास्त लॉंग लाईफ चालवायचं असेल तर मित्रांनो रोजचे 5 ते 6 किलोमीटर आहे ना मित्रांनो गाडी चालवत जावा पेट्रोलवर, जेणेकरून तुमचं इंजन टॉप राहीन आणि लॉंग लाईफ जाईन. तुम्हाला 15-20 वर्ष बघायला नाही लागणार मित्रांनो. आणि इंजन लॉक होण्याचे पण चान्सेस नसतात, इंजनचं काम पण निघणार नाही तुम्हाला लवकरात लवकर. त्यामुळं पेट्रोलवर जास्तीत जास्त गाडी चालवण्याचा प्रयत्न करा. चिंगूसपणा करू नका मित्रांनो. चिंगूसपणा केला जाताल तुम्ही 100-150 वाचवायला, पण तुम्हाला फटका लागेल 20 ते 25 हजार रुपयाला. त्यामुळं पेट्रोलवर जास्तीत जास्त गाडी चालवा आणि आपलं इंजन कडक ठेवा. तर आलं ना लक्षात मित्रांनो, वरती तिची लेवल पट्टी असते ना हाय आणि खाली लो. तर हायच्या वर पण ऑइल गेलं नाही पाहिजे आणि हायच्या खाली पण राहिलं नाही पाहिजे. जे हायची लाईन आहे ना मित्रांनो त्या लाईनीपर्यंत ऑइल असलं पाहिजे गाडीमध्ये, तरच तुमचं इंजन आहे ना टॉप राहणार आहे, लॉंग लाईफ राहणार आहे आणि एकदम क्लास राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण ही माहिती दिलेली आहे. आपली माहिती जर आवडली असेल तर मित्रांनो आपला व्हिडिओ पुढे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.